ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे घेताना महाराष्ट्र सरकारनं जो GR काढला त्या विरोधात आता ओबीसीच्या काही संघटना विदर्भात आक्रमक होत आहे आणि मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। काही प्रमुख नेते माझ्यासोबत आहे ईश्वरराव बाळबुदे, समता परिषदेचे महाराष्ट्र महासचिव आहेत, ओबीसीचे वरिष्ठ नेते रमेश पिसे सर आपल्यासोबत आहेत, शेखर सावरबांदे सर तेली समाजाचे मोठे नेते आपल्यासोबत आहे। भाऊ तुमच्यापासून सुरुवात करतो, तुमचे नेते सत्तेत आहे छगन भुजबळ, तरी तुम्ही आंदोलनाची तयारी करता, कधी आंदोलन असणार आहे, काय रूपरेषा आहे? नेते जरी सत्तेत असले तरी आम्ही तर कार्यकर्ते आहोत, आम्ही ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते आणि आम्ही ओबीसीच्या त्या 350 पावणे 400 जाती गटकाठी लढणारे कार्यकर्ते आहोत। पण एक तुम्ही जो प्रश्न विचारला, आमचे नेते देखील आमच्या सोबत आहे आणि ह्या चळवळीत त्यांचा देखील सहभाग आहे। कसं आंदोलन असणार आहे? आमचं आंदोलन आता 12 तारखेला आमची दुसरी बैठक ठरली आहे। गाव तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवरून आणि ह्या विदर्भात नागपूर जी राज्याची उपराजधानी आहे, या उपराजधानीत एक असा विशाल मोर्चा असेल, तो कमीत कमी ते 500-600 एकरमध्ये काढतील, हा 1000 एकरमध्ये असा विशाल मोर्चा असेल। कुठल्या मुद्द्यांना विरोध आहे तुमचा? कारण की ओबीसीच्या काही संघटना म्हणतात की नुकसान होत नाही ओबीसींचं, तुम्ही म्हणतायत की नुकसान होत आहे। बघा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ज्याही घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मी सुरुवातीच्या क्षणापासून आहे। मी गोव्याला त्या कार्यक्रमाला होतो, त्याच्या आधी आमचं 6 तारखेला तिथे अधिवेशन ओबीसी जनमोर्चा अखिल तेली समाज महासंघ याचं झालेलं आहे। त्याच्यानंतर आमचं दुसरं अधिवेशन 30-31ला राजस्थानला झालेलं आहे। आता बिहारला पुन्हा 27-28ला मी अधिवेशन घेतो आहे। मुद्दा हाच आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, 50% कॅप हटली पाहिजेत आणि महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या मराठ्यांना, सगळ्या सोयऱ्यांच्या आणि सरसकट या नावाखाली जो आता एक प्रवेश देण्याचं जो आता 2 तारखेचा जो GR या महाराष्ट्र सरकारने पारित करून घेतलेला आहे, त्याचा आम्ही विरोध करतो आहे। कारण एकदा जर समजून चाललं की तुम्ही आडमाळगाने जर या सगळ्या मराठ्यांना कुणबी करून जर ओबीसीत आणलं तर त्यांचा प्रभाव हा ओबीसीच्या मुळात ओरिजिनल ओबीसीवर निश्चित होईल आणि म्हणून आमचा विरोध त्याला आहे। आणि ज्यांनाही तुम्हाला कुठल्याही सवलती द्यायच्या त्या संविधानिक मार्गाने द्यात, म्हणजे केवळ त्यांचे जास्त आमदार आहेत किंवा ते सत्तेत आहेत किंवा त्यांचा प्रभाव आहे म्हणून त्यांचं ऐकून घेणं आणि असंविधानिक मार्गाने जर आपण कुणालाही जर ओबीसी जर प्रमाणित करू लागलो तर ते चुकीचं होईल। आंदोलन किती मोठं असणार नागपुरात? आंदोलन किती संघटनासोबत आहे? बघा, आता पहिल्याच दिवशी आम्ही ज्यावेळेस 5 तारखेला त्याचं प्रारूप दर्शवलं, त्या दिवशी आम्ही बसलो होतो संविधान चौकामध्ये आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याचा निषेध केला गांधी चौकामध्ये। तर बऱ्याचशा संघटना, जवळपास 12-15 संघटना आमच्यासोबत आहेत आणि आता याला पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रेटणार आणि एक त्यांना काउंटर करण्यापेक्षा आमचं जे ओबीसींचं आरक्षण आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आमची लढाई राहील। आणि एक प्रचंड सैलाब जर समजून चालला की 1 मराठा लाख मराठा जर ते म्हणतात तर 1 मराठा हा करोडो मराठा किंवा 1 ओबीसी हा करोडो ओबीसी या संकल्पनेखाली पूर्ण भारतातल्या ओबीसींना आम्ही एकत्रित आणणार आणि हा मेसेज आम्ही त्या दिवशी राजस्थानला जे भारताचे PM आहेत त्यांच्याकडेही पोहोचवलं आहेत, त्यांच्या भावाच्या माध्यमातून पोहोचवलं आहेत की आपण जे प्रॉमिस केलं त्याचे तुम्ही लवकर इम्प्लिमेंटेशन करा आणि ओबीसी जातनिहाय जनगणना केल्याशिवाय प्रत्येकाला न्याय मिळणार नाहीत। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या क्रमाने हा प्रश्न सुटू शकतो। तयारी कशी सुरू केली मोर्चाची? म्हणजे कसं आहे की आता 12 तारखेला साधारणतः याची तयारी सुरू होईल। वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येतील आणि एक कोअर कमिटी जी आहे 25-30 लोकांची, ती या संदर्भातली भूमिका होईल। सरकारची भूमिका अशी आहे, आपण रोज TV वर बघतो की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, आपण मात्र शेतकऱ्यांना काही देत नाही। तशा प्रकारची भूमिका की ओबीसींच्या रिझर्वेशनला आम्ही कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही, पण ओबीसींच्या रिझर्वेशनमध्ये मराठे टाकू, अशा प्रकारची भूमिका आहे। आणि हा सगळा खोखोचा खेळ सुरू आहे। कधी तुमच्या संघटना म्हणतात ओबीसींच्या काही की आमचं काही नुकसान होत नाही म्हणून, मग तुम्हाला नाही, मला असं वाटतं त्या लोकांची काहीतरी गल्लत झाली आहे तो GR समजून घेण्याच्या संदर्भात। एक तर गल्लत झाली असावी किंवा गल्लत झाली असं दाखवायचं नाही, अशा प्रकारची भूमिका एखाद वेळी त्यांची असेल। पण खऱ्या अर्थानं याचे जे कायदेतज्ञ आहेत, जे GR समजतात, वाचतात, समजून घेतात, समजवतात,
त्या सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की या GRच्या नुसार ओबीसींवर अन्याय होणार आहे. ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाजाचे लोक येतील आणि त्याच्यामुळे ते आमच्यावर अन्यायकारक आहे. न्यायालयात जाण्याची तयारी सुद्धा दर्शवली या बैठकीत. तू सहभागी झाली होती, काय सांग? न्यायालयामध्ये आमची जाण्याची पूर्णपणे तयारी आहे. ज्या प्रकारे सत्ताधारी पक्षाचे मोठे नेता म्हणतात की आमचा DNA OBCचा आहे, तर आता मला वाटते त्यांचा DNA टेस्ट करण्याची गरज आहे. कारण एवढा मोठा अन्याय OBCवर झाला आणि एकही सत्ताधारी पक्षाचा नेता ओरडला नाही किंवा बोलला नाही की नुकसान नाही झालं, ओबीसीतून आरक्षण नाही दिलं. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, महसूल मंत्र्यांनी म्हटलं, ओबीसी मंत्री म्हणतात. सत्तेधारी आता तेच तर समजून नाही राहिलंय. गिरगिट ज्या तरीकेने रंग बदलतो तसे हे सत्तेधारी रंग बदलवत आहे. तर ओबीसीचं नुकसान नाही झालं हे ओबीसींना विचारा. सर्वात अगोदर तर आम्हाला 52% आरक्षण हवं होतं, आम्हाला 27% आरक्षण दिलं. त्यातून ही तुम्ही आमचं आरक्षण दुसऱ्याला देते आहे, आम्ही सहन हे करणार नाही, अजिबात करणार नाही. उपराजधानी नागपुरात एक आंदोलन केलं जाणार आहे ओबीसींच्या काही संघटनांकडनं आणि त्याची तयारी प्रत्यक्ष ओबीसी नेत्यांनी सुरू केलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.